थोड्याच वेळात आता वायबी सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। शिष्टमंडळांची आयोगासोबतची बैठक ही संपलेली आहे। 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आयोग केवळ सत्ताधाऱ्यांसाठी काम करतं असं वाटतंय असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। थोड्याच वेळात आता पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। शिष्टमंडळाची आयोगासोबतची बैठक ही संपलेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात आता या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाईल। मविया आणि मनसेची या ठिकाणी ही बैठक निवडणूक आयोगासोबत संपन्न झालेली आहे। थोड्याच वेळात आता वायबी सेंटर येथे ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। 5 वर्ष निवडणूक घेतली नाही, अजून 6 महिने निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली नाही। इथे असणारं एक नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर आहे 11व्या मजल्यावरती, तिथे मला काही डॉक्युमेंट्स करायचे होते ते मी घेतले आणि चाललोय। मंडळ जे भेटायला आलंय त्याने काय फायदा होईल असं आपल्याला काय वाटतं? मला अजिबात वाटत नाही। शिष्टमंडळ भेटीचा काहीही फायदा होणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत। प्रकाश आंबेडकर हे मंत्रालयात आले पण बैठकीसाठी आपण या ठिकाणी आलेलो नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आयोगाचं या ठिकाणी ही जी बैठक झालेली आहे शिष्टमंडळासोबत ते काही फायद्याचं नाही, त्याला काही फायदा होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांचं शिष्टमंडळ मात्र या शिष्टमंडळामध्ये आंबेडकर यांची दांडी, निवडणूक आयोगासोबत ही बैठक विरोधकांच्या शिष्टमंडळाची झालेली आहे। मात्र या शिष्टमंडळामध्ये आंबेडकर उपस्थित नव्हते असं त्यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।